हॅलो, वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज एक देखणा पक्षी मी आपल्यासाठी घेऊन येत आहे, ज्याची तुम्हाला ओळख आहे. त्याचं नाव आहे किंगफिशर. खरं म्हणजे निसर्गाने ह्या पक्ष्याला इतकं देखणं रूप दिलं आहे. त्याचं रंगलेपन करणं, त्याचं ड्रॉइंग करणं, याचा मोह मला आवडता आला नाही. आणि खरं म्हणजे याच्या ज्या स्टेजेस आहेत, याच्या ज्या रंगवण्याच्या पद्धती आहेत किंवा त्याच्या मागं असणारे जे कष्ट आहेत, तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत त्या स्टेजेस बघणं हे जास्त गरजेचं आहे. कारण या स्केचेसपासून ते रंगवण्यापर्यंतची फिनिशिंगपर्यंतची जी प्रक्रिया आहे ती अतिशय वाटते आपल्याला सोपी, पण ती अतिशय कष्टाने केलेली अशी ती पद्धत आहे. इतकं निसर्गाने या पक्ष्याला रंग दिले, इतका चमकदार आणि देखणा पक्षी. निसर्गाची किमया खरोखर आवरच आहे. इतके रंग याच्यामध्ये सामावलेले आहेत. इतका सुरेख पक्षी, त्याचा जीव इतका छोटा. खरं म्हणजे या पक्ष्याला आपण ज्या वेळेला किंगफिशर म्हणतो त्यावेळेला त्याचा आकारही आपल्या लक्षात येतो. साधारण लहान मध्यम आकाराचे चमकदार असे हे पक्षी आहेत खरं म्हणजे. आणि याची प्रजाती जी आहे ती आफ्रिका, आशिया आणि ओशनियाच्या उष्णकटिबंधीय प्रदेशात हे राहतात. हे अमेरिकेत देखील आढळू शकतात. शांत तलाव, लहान नद्यावरील खोल जंगलात आढळू शकतात. साधारण या कुटुंबामध्ये 118 प्रजाती आहेत आणि 3 उपकुटुंब आणि 19 प्रजातींमध्ये विभागलेले आहेत. सर्व किंगफिशरमध्ये मोठे डोके, लांब, तीक्ष्ण, टोकदार चोच, लहान पाय, घट्ट शेपटी. बहुतेक प्रजातींमध्ये चमकदार पिसारा असतो, ज्यामध्ये लिंगांमध्ये फक्त लहान लहान फरक असा आपल्याला आढळतो. बहुतेक प्रजाती वितरणात उष्णकटिबंधीय असतात आणि थोड्या प्रमाणात फक्त जंगलामध्ये आढळतात. असा हा देखणा पक्षी आहे. याची शेपटी, काही किंगफिशरची जी शेपटी आहे ती लांबसर असते. काही किंगफिशर पाठीवर काळ्या रंगाचा साधारण पंखाचा जो काळा भाग असतो तो असं मानलं जातं की ते अशुभ आहे वगैरे असं. पण आपण जो रंगवतोय तो इतका देखणा पक्षी आहे किंगफिशर. खरं म्हणजे तलावाच्या काठी ते भक्ष्य करतात. सहसा एखाद्या गोठ्यातून खाली येऊन ते पकडले जातात. खरं म्हणजे किंगफिशर सामान्यतः नद्यांच्या जवळ राहतात आणि मासे खातात असे मानले जाते. तर अनेक प्रजाती पाण्यापासून दूर राहतात किंवा लहान लहान छोटे छोटे प्राणी खातात. त्यांच्या गटामध्ये पोकळीमध्ये ते घरटे बांधतात. सहसा जमिनीतील नैसर्गिक किंवा कृत्रिम किनाऱ्यावर खोदलेल्या बोगद्यामध्ये. काही किंगफिशर वृक्षाच्छादित वाळवींच्या घरट्यामध्ये घरटे बांधतात. काही प्रजाती प्रामुख्याने अंतर्भागातील नामशेष होण्याचा धोका आहे. ब्रिटनमध्ये किंगफिशर हा शब्द सामान्य किंगफिशर म्हणून वापरला जातो, पण आपल्याकडं हा खूप प्रचलित आणि सगळ्यांना जनरली माहिती असलेला हा शब्द आहे. कारण जनरली आपण त्याचे छायाचित्र पाहिले आहेत तर तो छोटासा मासा चोचीमध्ये घेऊन पकडून भुरकन उडून गेलेला आपण किंगफिशर पाहतो. किंगफिशर रंगवत असताना आपल्याला निसर्गाने जितकी सुंदर रंगांची हार्मनी दिली आहे आणि आपण पक्ष्यांच्या माध्यमातून या निसर्गातली रंगसंगती अभ्यासू शकतो, इतका अभ्यासण्यासारखा हा किंगफिशर आहे. आपण रंगसंगती आणि हार्मनीचा जर विचार केला तर किंगफिशरमध्ये सर्वसाधारण विरुद्ध रंगसंगती आपल्याला दिसते.
कारण निळ्या रंगाचा विरुद्ध रंग हा नारंगी आहे. आपण पाहत आहात की परमेश्वराने त्याच्या डोक्यावर निळ्या रंगाची झाक दिली आहे. त्याच्यानंतर त्याच्या पोटावर ऑरेंज रंगाचा किंवा नारंगी रंगाच्या ज्या छटा आहेत त्या छटा निसर्गाने त्याला दिल्या आहेत. पंखांमध्ये हलकासा निळा, हलकासा ब्लॅकिश, त्यानंतर चोचीमध्ये जो दिसणारा ग्रे आहे. ही रंगसंगती निसर्गाने आपल्याला दिली आहे आणि ती इतकी अभ्यासण्यासारखी आहे की बॅलन्स कलर आपण जे म्हणतो, ज्यावेळेला पोटावरचा रंग तो इतका ऑरेंज असताना तो डोक्यावरचा ब्ल्यू आणि पंखामधला ब्ल्यू त्याच्यामध्ये विरोधाभास असून सुद्धा ते इतकं चटकन नजरेत भरेल, इतकं आकर्षक, इतकं सुंदर आपल्याला ते जाणवतं. आणि हे चित्रकाराला खरं म्हणजे हा पक्षी चॅलेंजिंग आहे. कारण पोटावरील जो भाग आहे त्याच्यामध्ये ब्राऊन आहे, ऑरेंज आहे, व्हाईट आहे, येलोइश आहे. ह्या सगळ्या शेड्स रंगवताना इतकी मजा आली. कारण तुम्ही जर याचा अभ्यास जर करायचा प्रयत्न केला आणि तुम्ही जर डिटेल रंगवायचा प्रयत्न जर केला तर तुमच्या लक्षात येईल की आपण रंगवत असताना या पक्षामध्ये इतके रमून जाऊ की आपल्याला अभ्यास तर होईलच होईल, पण हा देखणा आणि चमकदार पक्षी रंगवण्याचा जो आनंद आपल्याला मिळेल तो काही वेगळा अवर्णनीय असाच असेल. कारण या पक्ष्याचा जो डोळा आहे त्याच्यामध्ये हलकासा जो आपण हायलाईट टाकला आहे तो इतका बोलका असा वाटतोय. आणि त्याच्या डोक्यावर निळ्या रंगाची जी फ्लोरोसेंट झाक जी आली आहे ती खरं म्हणजे या चित्राचा आणि या पक्षाचा आकर्षण बिंदू आहे. जर या पक्षावर उन्हाचं जर तिरीप जर पडली तर आपल्याला नजरेला येतो तो डायरेक्ट ऑरेंज आणि तो निळ्या रंगाची जी झाक आहे आणि चोचेवरचा जो ग्रे आहे त्याच्यावरचा जो हायलाईट आहे तो इतका नजरेला आपल्या आनंद देणारा आहे की किंगफिशर रंगवताना तुम्ही खरोखर या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्याल असं मला वाटतं. कारण आपल्याला मी काही पक्ष्यांची सिरीज द्यायचा प्रयत्न करणार आहे. काही पक्षी मला जे आवडतील, जे कलरफुल आहेत ते आपल्याला मी व्हिडिओद्वारे द्यायचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर पाहाल तर बरीच व्यक्तिचित्र आहेत, काही स्केचेस आहेत, काही निसर्गचित्र आहेत. इतक्या व्हरायटीनी मी या चॅनलवर आपल्याला काम द्यायचा प्रयत्न करतोय. मला जे आवडेल ते मी आपल्याला द्यायचा प्रयत्न करतोय. कारण माझ्याकडे मल्टिपल स्किल आहे. मी प्रत्येक प्राणी, पक्षी, व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, रेखाचित्र या सगळ्यांचा अभ्यास केलेला असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रातलं, निसर्गातल्या प्रत्येक घटकाचं चित्रण करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. त्याच्यामुळं आपण माझ्या व्हिडिओंना उत्तम प्रतिसाद द्याल याचा मला विश्वास आहे. कारण तुमच्या सूचना आणि तुम्हाला इतकं सुरेख काम द्यायचा जो माझा प्रयत्न आहे त्याच्याबरोबरच तुमच्या सूचना, तुमच्या अपेक्षा आणि माझं काम याची सांगड जर बसली तर आपल्याला खूप आपलं कम्युनिकेशन वाढेल. तुम्ही सबस्क्राईब केलं, लाईक केलं, त्याच्यावर कॉमेंट केल्या तर आणखीन काही वेगळं खूप छान आपल्याला देता येईल. आणि माझ्या मनामध्ये पक्ष्यांच्या काही सिरीजमधल्या काही छान रेखाचित्र तुम्हाला मी द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर हे पहिला किंगफिशर आपल्यासाठी मी सादर केला. खरं म्हणजे हा पक्षी, अनेक पक्षी इतके सुरेख आहेत या निसर्गाने दिलेले
त्यातला हा पहिल्या नंबरला निवडावासा वाटला. त्याचं कारणच असं, तो अतिशय कलर्ड बॅलन्स्ड असा तो पक्षी मला जाणवला आणि ते रंगवताना मला खरोखर आनंदही झाला. आपण सातत्याने माझे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करत राहा, सबस्क्राईब करा आणि चित्रांचा आनंद घ्या. धन्यवाद.